साइन 2 थिटा काय असतो? साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा साइन यामध्ये साइन 2 थिटा इक्वल टू व्हॉट? 2 sin theta into cos theta. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि 1 मायनस कॉस 2 थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा काय असतो? 2 sin square theta. 1 मायनस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 sin square theta. 2 sin square theta. आणि 1 प्लस कॉस 2 थिटा इक्वल टू 2 cos square theta. 2 कॉस स्क्वेअर थिटा. ओके, यांचेच हाफ अँगल मधले रिझल्ट्स हे कसे असतात? साइन थिटा इक्वल टू काय असतो? 2 sin theta by 2 into cos theta by 2. 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 आणि 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू व्हॉट? 1 मायनस कॉस थिटा इक्वल टू व्हॉट? 2 sin square theta by 2. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा इक्वल टू व्हॉट? 2 cos square theta by 2. Okay, these are the important results from double angle formulae and half angle formulae. मल्टिपल अँगल फॉर्म्युलांचा यूज असणारा फर्स्ट ग्रुप काय? तर यामध्ये पहिल्या ग्रुपमध्ये काय काय कॉम्बिनेशन होते आणि आता दुसऱ्या ग्रुपमध्ये काय ते आपल्याला पाहायचं. पहिल्या ग्रुपमध्ये या 3 पैकी कुठल्याही 2 टर्म असायच्या. जो फर्स्ट ग्रुप आपण मल्टिपल अँगलच्या महत्त्वाच्या प्रॉब्लेम्सचा पाहिलेला आहे, त्यामध्ये साइन 2 थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा या 3 पैकी कोणत्याही 2 टर्म असणार. एक टर्म न्यूमरेटरला, एक टर्म डिनॉमिनेटरला. किंवा या 3 पैकी कुठल्याही 2 टर्म असणार. एक टर्म न्यूमरेटरला, एक टर्म डिनॉमिनेटरला. म्हणजे थोडक्यात कॉम्बिनेशन या प्रकारे साइन 2 थिटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थिटा असेल, किंवा 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा असेल, किंवा स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस थिटा अपॉन 1 प्लस कॉस थिटा असेल, किंवा स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थिटा असेल. म्हणजे फर्स्ट ग्रुपचा जर आपण विचार केला तर फर्स्ट ग्रुपमध्ये या 3 पैकी
कुठल्याही दोन टर्मचं कॉम्बिनेशन असू शकतं. या तीनपैकी कुठल्याही दोन टर्मचं कॉम्बिनेशन असू शकतं. आणि हे कालच्या एक्झाम्पल्समध्ये आपण पाहिले. ज्यांनी कालचे एक्झाम्पल सॉल्व केलेले असतील, 12 एक्झाम्पल्सचा ग्रुप ज्यांनी कंप्लीट केला असेल, त्यांच्या लक्षात आलं असेल हे ऑब्झर्वेशन. आणि प्रॉब्लेम सॉल्व करणं त्यात डिफिकल्ट यासाठी नाही आहे की डायरेक्ट फॉर्म्युले टाकायचेत, हे डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचेत, त्यामुळे सिम्प्लिफिकेशन्स इमिजिएटली होऊन जातात. फर्स्ट ग्रुप जो आहे एक्झाम्पल्सचा, तो फर्स्ट ग्रुप काय, यात फॉर्म्युले हेच, पण एक्झाम्पल कसे असतात, साइन 2 थीटा डिवायडेड बाय 1 मायनस कॉस 2 थीटा, त्यानंतर साइन 2 थीटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थीटा, त्यानंतर 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन साइन 2 थीटा, 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन साइन 2 थीटा, त्यानंतर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 1 प्लस कॉस 2 थीटा, आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2 थीटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थीटा. या प्रकारची लेफ्ट हँड साईड असते आणि याच्यामध्ये ते फॉर्म्युले फक्त टाकले की राईट हँड साईड तयार होतात, जे कालच्या एक्झाम्पलच्या फर्स्ट ग्रुपमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि ते तुम्ही इमिजिएटली इझिली सॉल्व पण करू शकता. हे 6 एक्झाम्पल झाले 2 थीटावाले. त्यानंतर थीटावाले, यात फक्त बदल काय, साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा, साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा, त्यानंतर 1 मायनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा, 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा, स्क्वायर रूट ऑफ 1 मायनस कॉस थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा, आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा. म्हणजे टर्म जर आपण पाहिल्या तर हेच 6 फॉर्म्युले आहेत, हेच 6 फॉर्म्युले आणि त्यांचाच वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये यूज केला गेलेला आहे. हे सर्व 6 रिझल्ट्स. ऑब्झर्वेशन याद करा. यात साइन 2 थीटा किंवा साइन थीटा ही साइनची टर्म सिंगल आहे, साइनची टर्म सिंगल आहे, म्हणजे साइन एकटाच आहे बिचारा. पण कॉस जो आहे त्या कॉस सोबत मात्र 1 आहे. आयदर 1 मायनस कॉस आहे किंवा 1 प्लस कॉस आहे. 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस. ओके. आणि प्रत्येक ठिकाणी एकतर या 3 पैकी दोघं जण आहेत किंवा या 3 पैकी दोघं जण आहेत. त्याच्यामुळं यात आपण डायरेक्ट फॉर्म्युला वापरू शकतो. आणि डायरेक्ट फॉर्म्युला वापरला की तो इमिजिएटली सिम्प्लिफाय होऊन जातो. म्हणजे यामध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल
एक दोन एक्झाम्पल यातले सॉल्व केले तर काय होईल पहा. कुठलंही एक कॉम्बिनेशन आपण त्यामधलं घेऊन टाकूया. फॉर एक्झाम्पल आपण यात वन मायनस कॉस थिटा अपॉन साइन थिटा हे कॉम्बिनेशन घेतलं तर वन मायनस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे. वन मायनस कॉस थिटाचा काय फॉर्म्युला आहे. 2 sin square theta by 2. 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 बरोबर. आणि डिनॉमिनेटरला आहे साइन थिटा. साइन थिटाचा काय फॉर्म्युला आहे. 2 sin theta by 2 into cos theta by 2. 2 sin थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ओके, यामधले हे 2 2 कॅन्सल झाले. एक साइन कॅन्सल होईल न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा आणि शिल्लक राहील साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 म्हणजे काय आला Tan theta by 2. टॅन थिटा बाय 2. ओके, साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 टॅन थिटा बाय 2 शिल्लक राहिला. त्यानंतर समजा एखादा स्क्वेअर रूटवाला एक्झाम्पल घेतला आपण. 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन 1 मायनस कॉस 2 थिटा. यामध्ये काय होईल. स्क्वेअर रूट तसा सध्या 1 प्लस कॉस 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे. Cos square theta. 2 कॉस स्क्वेअर थिटा 2 cos square theta. आणि 1 मायनस कॉस 2 थिटाचा काय फॉर्म्युला आहे. 2 sin square theta. 2 साइन स्क्वेअर थिटा बरोबर. आता यामध्ये स्क्वेअर रूट ऑफ 2 2 कॅन्सल झाला आणि कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आला. किंवा आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट लगेच इलिमिनेट करून टाकू. स्क्वेअर स्क्वेअर रूट इलिमिनेट केलं तर येईल कॉस थिटा अपॉन साइन थिटा आणि कॉस थिटा अपॉन साइन थिटा काय Cot theta. Cot. कॉट थिटा. सिंगल स्टेपमध्ये हे सर्व एक्झाम्पल सॉल्व आणि सिम्प्लिफाय होतात. ओके, लक्षात आलेत हे एक्झाम्पल. जे कोणी काल अटेंड केलेले नसतील पर्टिक्युलरली त्यांनी लक्षात घ्या. फर्स्ट ग्रुप हा एकदम सिंपल आणि एकदम इझी आहे आणि सर्वांसाठीच कॉमनली हे परत यासाठी घेतलं आहे की आपल्याला कंपॅरिझन करता येणं गरजेचं आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये काय होतं आणि सेकंड ग्रुपमध्ये काय होतं ते. ओके, फर्स्ट ग्रुप त्याचे हे सर्व फॉर्म्युले नोट डाऊन करा आणि त्याचे हे सर्व एक्झाम्पल्स पण आपल्याला लिहायचे आहेत. आधी फॉर्म्युले नोट डाऊन केले सर्वांनी. यस, तर जे काल नव्हते त्यांच्यासाठी झाले. काल झाले नोट करून सोडून. हां, सोडवलेले असतील तर काय अडचण नाही. त्याचा रिव्ह्यू घ्या फक्त एकदा.
And now these are the examples for फर्स्ट ग्रुपसाठी असणारे हे एक्झाम्पल्स. हे जर सॉल्व केले तर क्विकली सॉल्व पण होऊन जातील. सांगता येतील आन्सर त्याचे पटापट. What about first? First answer tan theta. Second one second पण tan. सर फर्स्ट कॉट आहे. हो सर. यस, बी केअरफुल. फर्स्टचं काय येत आहे? फर्स्टचं कॉट थिटा आणि सेकंडचं tan theta. What about third? Third is again tan theta. Fourth one cot theta. Next tan theta. Next one cot theta. त्यानंतर हाफ अँगल मधले साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा काय येत आहे? कॉट थीटा बाय 2. साइन थीटा अपॉन 1 प्लस कॉस थीटा. tan थीटा बाय 2. 1 माइनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. यस, tan थीटा बाय 2. 1 प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. cot theta by 2. cot theta by 2. Next square root 1 minus cos theta upon 1 plus cos theta. tan theta by 2. tan theta by 2 and square root 1 plus cos theta upon 1 minus cos theta. It is cot theta by 2.
म्हणजे यांना जर आपण व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं ह्या सर्व एक्झाम्पल्सला, तर प्रत्येक ठिकाणी ॲन्सर एकतर टॅन किंवा कॉट दोनपैकीच एक येतं आहे. 2 थीटा असेल तर थीटा येतो आहे आणि थीटा असेल तर θ/2 येतो आहे, म्हणजे हाफ होतो आहे अँगल. हे ऑब्झर्वेशन्स महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी कॉम्बिनेशन जे वापरलं गेलं आहे ते कॉम्बिनेशन म्हणजे याच फॉर्म्युल्यांपैकी 2-2 फॉर्म्युले यूज झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि एकदम सिंगल स्टेपमध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला मिळून जातो. सो दिस फर्स्ट ग्रुप इज सिम्पल वन, इझी वन. व्हेअरॅज सेकंड ग्रुप तोही इझी आहे, पण तरीही त्या फर्स्ट ग्रुपमध्ये आणि सेकंड ग्रुपमध्ये काय डिफरन्स आहे तो आपल्याला पाहायचा आहे. फर्स्ट ग्रुपमध्ये साईनची टर्म सिंगल आहे. जो फर्स्ट ग्रुप आपण पाहिला त्यामध्ये साईनची टर्म सिंगल आहे, साईन एकटाच आहे आणि कॉस सोबत मात्र 1 + cos 1 - cos 1 + cos 1 - cos असं कॉम्बिनेशन आहे. आणि या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये हे 12 एक्झाम्पल्स इन्क्लूड होतात. हे 12 डिफरंट कॉम्बिनेशन्स या फर्स्ट ग्रुपमध्ये येतात. डायरेक्ट 3 पैकी कोणतेही 2 फॉर्म्युले जे आहेत ते सबस्टिट्यूट करायचे. सिंगल स्टेपमध्ये सिम्प्लिफाय होतं. लेफ्ट साईडवरून या राईट साईड आपल्याला या फॉर्ममध्ये मिळतात. यात आणखी 4 एक्झाम्पल्स इन्क्लूड होणार आहेत जे यातले वाटत नाहीत, यांच्यासारखे दिसत नाहीत, पण ते यांच्यातलेच आहेत. हे कोण आहेत? तर हे 4 एक्झाम्पल या 12 मध्ये असणारे एक आहे तो सेक थीटा प्लस कोसेक थीटा प्लस कॉट थीटा, कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. त्यानंतर दुसरा आहे तो कोसेक थीटा मायनस कॉट थीटा. तिसरा आहे तो कोसेक 2 थीटा प्लस कॉट 2 थीटा आणि चौथा आहे तो कोसेक 2 थीटा मायनस कॉट 2 थीटा. या 4 टर्म या पण यांच्यातल्याच आहेत, त्या यांच्या प्रकारेच सिम्प्लिफाय होतात. त्या कशा प्रकारे सिम्प्लिफाय होतात? पर्टिक्युलरली समजा आपण यातली कुठलीही एक टर्म जर घेतली, समजा कोसेक थीटा मायनस कॉट थीटा घेतला, तर कोसेक म्हणजेच 1/sin थीटा लिहिता येईल, मायनस कॉट थीटा म्हणजेच कॉस थीटा अपॉन साइन थीटा लिहिता येईल, कोसेक म्हणजे 1/sin आणि कॉट म्हणजे कॉस अपॉन साइन. आता राईट साईडच्या या दोन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम आहे, साइन थीटा, म्हणजे न्यूमरेटरचा आपण डायरेक्ट सबट्रॅक्शन करू शकतो. 1 - cos थीटा अपॉन साइन थीटा. पहा यांच्यातलाच प्रॉब्लेम तयार झाला की नाही. 1 - cos थीटा अपॉन साइन थीटा झाला तयार. आणि याला सिम्प्लिफाय मग
टॅन थिटा बाय 2 मध्ये होणार, बरोबर. म्हणजे 1 मायनस कॉस थिटा याचा आपण डायरेक्ट फॉर्म्युला काय यूज करू शकतो, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. फॉर्म्युला तर पाठ व्हायला पाहिजेत. 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटा 2 sin theta by 2 into 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. पैकी 2 2 कॅन्सल, एक साइन कॅन्सल आणि साइन थिटा बाय 2 अपॉन कॉस थिटा बाय 2 म्हणजे टर्म येईल tan theta by 2. टॅन थिटा बाय 2. ओके. म्हणजे फर्स्ट ग्रुपमध्ये 12 प्लस 4 असे हे 16 एक्झाम्पल्स आहेत. 16 एक्झाम्पल्सचा फर्स्ट ग्रुप. त्या फर्स्ट ग्रुपमध्ये हे 4 एक्झाम्पल आणखी ॲड करा आणि लगेच सॉल्व करा. म्हणजे आपण आता सेकंड ग्रुपकडे जाऊ शकतो. फर्स्ट ग्रुपमध्ये 4 एक्झाम्पल्स आणखी ॲड करायचे. हे 12 तर ऑलरेडी होते, हे 4 आणखी. Completed. Complete with solution. Yes sir. What is value of this cosec theta plus cot theta? Cot theta by 2. Cosec theta plus cot theta हे एक्झाम्पल कन्व्हर्ट कशामध्ये झालं, Cot theta by 2. 1 प्लस कॉस थिटा अपॉन साइन थिटामध्ये, बरोबर आहे. आणि त्याची राईट साईड येते मग कॉट थिटा बाय 2. सेकंड तर पाहिला आपण आत्ता कोसेक थिटा मायनस कॉट थिटा, त्याची व्हॅल्यू टॅन थिटा बाय 2. कोसेक 2 थिटा प्लस कॉट 2 थिटा, Cot theta. Cot theta. तो कन्वर्ट होईल याच्यामध्ये, बरोबर. 1 प्लस कॉस 2 थिटा अपॉन साइन 2 थिटा मध्ये कन्वर्ट होणार तो. आणि लास्ट जो आहे कोसेक 2 थिटा मायनस कॉट 2 थिटा Tan theta. टॅन थिटा, तो कन्वर्ट होईल याच्यामध्ये. ओके. नाउ कन्सिडर द सेकंड ग्रुप. सेकंड ग्रुपमधला एकच प्रॉब्लेम व्यवस्थितपणे समजावून घ्या, कारण बाकीचे 15 तुम्हाला सॉल्व करायचे. याच्यात पण 16 एक्झाम्पल्स आहेत, त्यातले 15 तुम्हाला सॉल्व करायचे. सेकंड ग्रुपमध्ये एका एक्झाम्पलमध्ये 3 ग्रुप आहेत परत. म्हणजे त्याचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला की 3 एक्झाम्पल सॉल्व केल्यासारखं आहे, 3 ग्रुप सॉल्व केल्यासारखं आहे, 3 टाईप सॉल्व केल्यासारखं आहे. या फर्स्ट आणि सेकंड दोन्ही ग्रुपमध्ये डिफरन्स काय ते महत्त्वाचं. पहिल्या ग्रुपमध्ये
साइन एकटा होता, साइन सिंगल होता आणि कॉसला जोडीदार होता 1, म्हणजे 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस. कॉसला जोडीदार होता, साइन एकटा होता. आता याच्यामध्ये काय तर कॉस एकटा असेल आणि साइनला जोडीदार असेल. कॉस एकटा असेल म्हणजे कॉसची टर्म अशी असेल कॉस 2 थिटा किंवा कॉस थिटा हाफ अँगलसाठी. आणि साइनला मात्र जोडीदार असेल तो 1 मायनस साइन 2 थिटा किंवा 1 प्लस साइन 2 थिटा. या डबल अँगल मधल्या टर्म झाल्या. त्यानंतर हाफ अँगल मध्ये कॉस थिटा हा सिंगल असेल, 1 मायनस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. डिफरन्स लक्षात घ्या. फर्स्ट ग्रुपला साइन एकटा होता, कॉससाठी 1 प्लस कॉस 1 मायनस कॉस ही टर्म होती. सेकंड ग्रुपमध्ये कॉस एकटा आहे, साइनसाठी मात्र 1 प्लस साइन 1 मायनस साइन असं कॉम्बिनेशन असेल. असं कॉम्बिनेशन असेल तर काय करायचं, आपण काय पाहतोय त्या ग्रुपमध्ये एकत्रितपणे याच्यासाठी पाहतोय. बेसिकली काय असतं, यातले 1-2-3 एक्झाम्पल असतात एक्झरसाइजमध्ये, 2-3 त्याच्याशी रिलेटेड पुन्हा पुढं कुठल्या तरी एक्झरसाइजमध्ये येतात. त्यांना ते डिस्क्रिटली लक्षात येत नाहीत. आपण सगळे कलेक्टिव्हली पाहतोय, एकत्रितपणे पाहतोय, त्यामुळे ते लक्षात ठेवायला खूप इझी होतात आणि ॲट ए टाइम खूप मोठ्या ग्रुपचं प्रिपरेशन होऊन जातं. यात कॉस एकटा आहे, साइनला जोडीदार आहे 1. त्यामुळे या ग्रुपचा प्रॉब्लेम काय की जसं आपल्याकडं 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉसचे डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल होते, 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉसचे डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल होते, तसे 1 मायनस साइन 1 प्लस साइनसाठी डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल नाहीत. त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं. मग यांचं सिम्प्लिफिकेशन कसं होतं ते लक्षात घ्या. कॉस 2 थिटा, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो, कॉस 2 थिटाचा काय फॉर्म्युला, मुख्य फॉर्म्युला कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचे 3 फॉर्म्युले आहेत. कोणकोणते, पहिला कॉस 2 थिटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सेकंड 1 minus 2 sin square theta. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि थर्ड 2 cos square theta minus 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. त्यापैकी पहिला फॉर्म्युला तो म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला कॉस 2 थिटाच्या जागी वापरायचा. ही झाली पहिली स्टेप त्या एक्झाम्पलमधली. जिथे कुठे आता हे पुढच्या ग्रुपमध्ये एक्झाम्पलमध्ये येतील आपल्यासमोर. आता त्यात काय करायचं आहे त्या महत्त्वाच्या स्टेप आपण आधी लिहून घेतोय. कॉस 2 थिटाला लिहायचं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो, a plus b into a minus b. ए प्लस बी इंटू ए मायनस बी. करेक्ट. म्हणजेच आपण याला काय करायचं आहे पुढच्या स्टेपला, ए प्लस बी कॉस थिटा प्लस साइन थिटा मल्टीप्लाइड बाय ए मायनस बी
म्हणजे कॉस थिटा मायनस साइन थिटा असं लिहायचं आहे. ओके, या झाल्या पहिल्या रिझल्टच्या 2 स्टेप. त्यानंतर जो सेकंड रिझल्ट आहे, सेकंड टर्म आहे 1 मायनस साइन 2 थिटा, याच्या स्टेप कशा होणार आहेत पहा. जसं आपल्याकडं 1 मायनस कॉस 1 प्लस कॉसचे डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल असतात, तसे 1 मायनस साइन 1 प्लस साइनचे डायरेक्ट फॉर्म्युले अवेलेबल नाही आहेत. त्यासाठी काय करायचं, तर 1च्या जागी आयडेंटिटी वापरायची. म्हणजे 1च्या जागी लिहायचा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. 1च्या जागी काय लिहायचा, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि मायनस साइन 2 थिटाचा तर फॉर्म्युला आपल्याकडे आहेच. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 sin theta into cos theta. 2 sin थिटा. बरोबर. काय केलं आपण इथे, 1च्या जागी आयडेंटिटी वापरली. आयडेंटिटी पण लिहिताना साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अशी नाही लिहायची. प्लसमध्ये इंटरचेंज चालतो आपल्याला माहीत आहे, पण नाही करायचं. मी सांगितलंय म्हणून नाही करायचं. त्याचं रिझन पुढे येणार आहे. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा मायनस 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके, आता ही टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab या फॉर्ममध्ये आहे. बरोबर. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab कशाचा फॉर्म्युला आहे हा, a plus b bracket square. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच इक्वल टू येणार कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. कॉस थिटा मायनस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. या झाल्या याच्या 2 स्टेप. सिमिलरली 1 प्लस साइन 2 थिटाला तेच 1च्या जागी काय लिहू शकतो आपण, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा, आणि प्लस साइन 2 थिटाला काय लिहायचं, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. आणि मग आता ही टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab या फॉर्ममध्ये, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय, म्हणजेच त्याला आपण कॉस थिटा प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर या प्रकारे लिहू शकतो. या झाल्या याच्या 2 स्टेप. कोणत्याही प्रॉब्लेम या ग्रुपमधला असेल तर त्याच्या 2 स्टेपचं काम हे झालं. 2 स्टेपच्या जागी हे काम करायचं. मग पुढं काय करायचं बघूया प्रॉब्लेममध्ये. सिमिलर टू दॅट हे झालं डबल अँगलसाठी. आता हाफ अँगलसाठी जर विचार केला तर हाफ अँगलसाठी काय होणार, कॉस थिटा. कॉस थिटा, कॉस थिटाचा कुठला कसा फॉर्म्युला वापरणार, कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2.
कॉस स्क्वायर थीटा बाय 2 माइनस साइन स्क्वायर थीटा बाय 2 इक्वल टू ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर A plus B cos theta by 2 plus sin theta by 2 into cos theta by 2 minus sin theta by 2. ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे काय येईल? पहिली टर्म cos theta by 2 plus sin theta by 2. कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2 मल्टीप्लाइड बाय कॉस थीटा बाय 2 माइनस साइन थीटा बाय 2. ए प्लस बी ए माइनस बी त्यानंतर नेक्स्ट टर्म 1 मायनस साइन थीटा, याचं सिम्प्लिफिकेशन पुन्हा याच्यासारखंच. 1च्या जागी आयडेंटिटी वापरायची आहे, पण आता आयडेंटिटी वापरतानाही हाफ अँगलमध्ये वापरावं लागेल, कारण साइन 2 थीटा नाही आहे आता, तर तो साइन थीटा आहे. साइन 2 थीटा नाही आहे, साइन थीटा आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आयडेंटिटी पण हाफ अँगलमध्येच यूज करायला लागणार आहे. मग ही कशी वापरणार? 1च्या जागी कॉस स्क्वायर थीटा बाय 2 प्लस साइन स्क्वायर थीटा बाय 2, कॉस स्क्वायर थीटा बाय 2 प्लस साइन स्क्वायर थीटा बाय 2 आणि मायनस साइन थीटा 2 sin theta by 2 into cos theta by 2. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आता ही पण टर्म ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस 2ab या फॉर्ममध्ये आहे. ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर मायनस 2ab, याला काय लिहिता येईल? A minus B bracket square. कॉस थीटा बाय 2 माइनस साइन थीटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वायर. कॉस थीटा बाय 2 माइनस साइन थीटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वायर ही झाली सेकंड टर्म. अँड सिमिलर टू दॅट लास्ट टर्ममध्ये काय होईल बरं? सिम्प्लिफिकेशन सांगा. 1च्या जागी Cos square theta by 2 plus sin square theta by 2. प्लस साइन थीटाच्या जागी 2 sin theta by 2 into cos theta by 2. म्हणजे आता टर्म आली ए स्क्वायर प्लस बी स्क्वायर प्लस 2ab, म्हणजेच त्याला आपण लिहू शकतो ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वायर. या प्रकारे आपल्याला ह्या टर्म यूज करायच्या आहेत. आधी ह्या नोट डाऊन करा.
झालं कंप्लीट. हो सर कंप्लीट. ओके. आता याचा यूज कसा करायचा ते पहा एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल यात आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज वन मायनस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. आता या 16 एक्झाम्पलमधलं कुठलंही एक मी घेतलं आहे. हाफ अँगलमधलं घेतलं आहे, डबल अँगलमधले तुम्हाला सॉल्व करता येऊ शकतील. केअरफुली याचं सिम्प्लिफिकेशन लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल आत्ता ज्या आपण स्टेप लिहिल्या त्या स्टेपनुसार आपल्याला जायचं आहे. म्हणजे टर्म आहे 1 मायनस साइन थिटा. 1च्या जागी आपण काय लिहिणार? 1च्या जागी cos square theta plus sin square theta. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 theta by 2 प्लस sin square theta by 2. साइन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन थिटाच्या जागी काय लिहिणार? 2 sin theta by 2 into cos theta. 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म कॉस थीटा आहे. त्या कॉस थीटाला काय लिहिता येईल? Cos theta by 2 plus sin theta by 2 bracket into cos theta by 2 minus sin theta by 2. कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. पहिलीच स्टेप आहे. स्टेप महत्त्वाच्या आहेत कारण प्रत्येक स्टेपमध्ये एक ग्रुप तयार होणार आहे. हे डायरेक्ट याच्या सेकंड स्टेपवरती यायचं नाही. हे फॉर्म्युले म्हणून पाठ करायचं नाही आहे. फॉर्म्युले आपल्याकडे ऑलरेडी जे आहेत तेच आपण वापरलेत. फक्त अशा टर्म असल्या तर ते फॉर्म्युले कसे वापरायचे ते लक्षात ठेवायचे. त्याच्यासाठी हे सगळे 6 पॉईंट्स अगोदर लिहिलेले आहेत. ओके. हे फॉर्म्युले म्हणून डायरेक्ट सेकंड स्टेप वापरायची नाही याचे. हे कॉम्बिनेशन लक्षात घ्या कारण प्रत्येक ठिकाणी थिटाच असेल 2 थिटाच असेल असं नाही. 4 थिटा असू शकतो, 10 थिटा असू शकतो, व्हॉटेवर. म्हणून हा एक ट्रॅक आहे की कशा प्रकारे सिम्प्लिफिकेशन करायचं याचा. आता ही झाली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेपला काय करणार? न्यूमरेटरसाठी ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab म्हणजे A minus B bracket square. दॅट इज कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरची टर्म. प्रत्येक जरी 16 प्रॉब्लेम सॉल्व करायचे असले तर प्रत्येक प्रॉब्लेमला पूर्ण स्टेप करायच्या म्हणजे फॉर्म्युले त्याचा यूज याच्यामध्ये स्ट्रॉंग परफेक्शन होतं. डायरेक्ट आपण उडी आत्ता मारू शकतो. आता आपल्यासमोर हे सगळं लिहिलेले आहेत 6 पॉईंट. पुढं काय नंतर पहिली स्टेप आठवत नाही, प्रॉब्लेम सुरू कसा करायचा हेच आठवत नाही, उपयोग नाही त्याचा. ओके. यासाठी डिनॉमिनेटर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यालाच आपण कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 मल्टीप्लाइड बाय कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2 असे लिहू शकतो. काय लिहियात मग? न्यूमरेटरचा एक ब्रॅकेट
आणि डिनॉमिनेटरचा एक ब्रॅकेट, हे दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. हा एक ब्रॅकेट आणि डिनॉमिनेटरचा एक ब्रॅकेट कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिली टर्म न्यूमरेटरला? cos theta by 2 minus sin theta by 2 divided by cos theta by 2 प्लस sin theta by 2. आता तुम्हाला जे सांगितलं होतं की यात एका प्रॉब्लेममध्ये 3 ग्रुप कव्हरअप होतात. पहिला ग्रुप म्हणजे हा जो इनिशियल प्रॉब्लेम आपण लिहिला आहे तो. दुसरा ग्रुप म्हणजे ही स्टेप ज्या टाईपचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी प्रिव्हियस एक्झरसाइजमध्ये सॉल्व केलेले आहेत. कॉस मायनस साईन, कॉस प्लस साईन अशी टर्म असेल, काय करावं लागतं यामध्ये? डिवाइड. Yes. Numerator and denominator by cos theta by 2. Divide numerator and denominator by cos theta by 2. काय येईल मग टर्म? डिवाइड केल्यानंतर न्यूमरेटरला या कॉस थिटा बायला कॉस डिवाइड केला 1 मायनस साइन डिवाइडेड बाय कॉस tan थिटा बाय 2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरची टर्म 1 प्लस tan थिटा बाय 2 आणि ही टर्म मिळेल याचा तिसरा ग्रुप. तोही आपण ऑलरेडी प्रिव्हियस एक्झरसाइजमध्ये स्टडी केलेला आहे. काय करावं लागतं याच्यानंतरच्या स्टेपला? आठवतंय का? येस, पण त्यापूर्वी 1 मायनस tan थिटा बाय 2 डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा जो टॅन आहे त्या डिनॉमिनेटरच्या टॅनला नी मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इंटू टॅन थिटा बाय 2 आणि मग न्यूमरेटरचा एक 1 त्या जागी आपण लिहिणार टॅन पाय बाय 4 मायनस tan theta by 2 divided by 1 plus tan pi by 4 into tan theta by 2 आणि मग ही टर्म येते. कुठला फॉर्म्युला आहे? tan a minus tan b upon 1 plus tan a tan b इक्वल टू म्हणजेच tan पाय बाय 4 मायनस थिटा बाय 2. इथपर्यंत याचं सिम्प्लिफिकेशन होतं. पैकी याचे 2 ग्रुप ऑलरेडी प्रिव्हियस ग्रुपच आहेत. इम्पॉर्टंट या मल्टिपल अँगल फॉर्म्युल्याची आहे ती म्हणजे सुरुवातीच्या 2 स्टेपची. त्या 2 स्टेप कशा करायच्या आपण लिहिलेल्या आहेत. हे एक एक्झाम्पल नोट डाऊन करा. या ग्रुपचे एक्झाम्पल्स तुम्हाला देतो मी होमवर्क क्लास.
झालं सर. झालाय कंप्लीट. Yes, sir. Yes, sir. टेक डाउन फॉर होमवर्क. हे 16 आहेत, यापैकी एक आपण सॉल्व केला आहे. बाकी सर्व सॉल्व करायचे आहेत, पण तेही कंप्लीट, कुठलाही शॉर्टकट डायरेक्ट न वापरता. ओके.